देवेंद्र फडणवीसांनी मला आणि त्यांचे वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र उमेश बाबू चौबे यांना आश्वासन दिलं, त्या पद्धतीनं हे काम केलं असतं म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याचं काम शासनाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीनं केलं असतं, तो प्रचार आणि प्रसार त्याच वेगामध्ये सुरू राहिला असता, त्याच ताकदीनं सुरू राहिला असता, तर अशोक खरात सारखे बाबा तर दूरच राहिले, चिटपीट बाबा सुद्धा निर्माण होणं कठीण होऊन गेलं असतं. कारण जेव्हा आपल्या आजूबाजूला 10 लोक नकारात्मक बोलणारे असतात आणि याच्यात काही दम नाही, याच्यात काही शक्ती नाही, आव्हान देणारे असतात, तेव्हा त्या बाबांची मॉरॅलिटी टिकत नाही, त्या बाबांचं अस्तित्व टिकत नाही, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाही आणि ते कायमचे संपून जातात. ही वस्तुस्थिती आहे. जर हे काम गेल्या 10-11 वर्षांमध्ये नियमितपणे झालं असतं तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बदललेला दिसला असता. हे अतिशय अनुभवाच्या आणि जबाबदारीच्या आधारावर मी बोलतो आहे. प्रत्यक्ष सरकारसोबत काम केलेलं आहे त्या अनुभवाच्या आधारावर मी बोलतो आहे. अजितदादांना मी एवढंच आश्वासन दिलं होतं की सर, पहिली समिती गठीत होताना की मला 5 वर्ष द्या, मी अर्धा महाराष्ट्र तुम्हाला बदलवून दाखवतो. 10 वर्ष मिळाली तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बदललेला असेल. कारण शाळेच्या अभ्यासक्रमांपासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये हा भाग जाणार होता. शाळेतल्या शिक्षकांचं ट्रेनिंग यामध्ये होतं. या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला कोणालाही पाहायला मिळू शकतो. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही मागवू शकता सरकारकडनं, त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत खऱ्या अर्थानं कळेल. हे सगळंच्या सगळं काम फडणवीसांनी थांबवलं. कारण काय? कारण त्यांना हा समाज अंधश्रद्ध ठेवायचा आहे. त्यांनी केवळ काम थांबवलं नाही तर धीरेंद्र महाराजांसारखे जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीचं उल्लंघन करणारे बाबा गावोगाव फिरवले. प्रदीप मिश्रांसारखे बाबा हे गावोगाव फिरवतात. प्रदीप मिश्रा सांगतात तुमच्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर आहे, एक लोटा जल शंकर की भगवान पिंडी पर डालो, आपकी सब समस्याएं छूट जाएगी. बच्चे को अगर परीक्षा में पास होना है तो पिंडी को शहद लगाकर बेलपत्ती लगाइए, बच्चा पास हो जाएगा, चाहे आपने अभ्यास किया हो या नहीं किया हो. मला सांगा, असला प्रचार आणि प्रसार करणाऱ्या माणसांना हे घेऊन येतात, याचा अर्थ काय आहे? स्वतः RSS चे प्रमुख बाळासाहेब देवरस यांच्याकडे माझ्या खूप तक्रारी गेल्या होत्या. 84-85 ची गोष्ट आहे. तरुण भारताचे संपादक मागो वैद्य आणि दिबा घुमरे यांना बोलावून घेतलं. त्यांना विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार असा कसा धर्मविरोधी आणि देवविरोधी काम करतो आहे. त्यावेळेस या दोन्ही संपादकांनी त्यांना नीटपणे सांगितलं की मी एक्झॅक्टली काय काम करतोय. त्यावर बाळासाहेब देवरस म्हणाले की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर अधिक आनंदाची गोष्ट आहे. आणि असं म्हणून त्यांनी RSS ने मला कधीही ऑर्गनाइज कामामध्ये विरोध केला नाही, किमान बाळासाहेब देवरस असेपर्यंत. त्यांची भूमिका ही होती की आपल्याला हिंदूंना बलिष्ठ करायचं आहे, हिंदूंमधल्या अंधश्रद्धा आपण दूर करू शकत नाही. श्याम मानव सारखी काही पाहुणे त्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचे प्रयत्न चालू द्या जेणेकरून आपल्या घरातला साप जाईल. ही भूमिका त्यांनी घेतली होती. मी साधा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला हा विचारतो की अशोक खरात सारखी बाबा या पद्धतीची माणसं कुणाचं शोषण करतात? हे काय मुस्लिम स्त्रियांचं शोषण करतात? हे काय ख्रिश्चन स्त्रियांचं शोषण करतात? हे हिंदू स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करतात ना? कोणत्या पुरुषांचं शोषण करतात? याच पुरुषांचं शोषण करतात ना, हिंदू पुरुषांचं. मग तुम्हाला जर हिंदू बलिष्ठ हवे आहेत, ताकदवान हवे आहे, स्त्रियांचं शोषण थांबवायचं आहे, तर हा साप घेऊन तुम्ही का हिंडता अंधश्रद्धांचा? आतापर्यंत गेली 10 वर्ष तुम्ही हे पाप केलेलं आहे, अंधश्रद्धा वाढवण्याचं उघडपणे का पाप केलेलं आहे. आता तरी ते थांबवा आणि हा अंधश्रद्धेचा साप मारायला सुरुवात करा. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. 51AH या कलमाद्वारे सायंटिफिक टेम्पर समाजामध्ये पसरवणं ही जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे. त्यामुळे झालं गेलं झालेलं विसरून जा आणि पुन्हा ताकदीनं या कामाचा प्रचार प्रसार करा. पण नाटक करू नका आणि पैशाचा फक्त खिरापत वाटू नका. यांनी यांच्या सरकारने अशा संस्थांना काम दिलं, त्या संस्थांचं नाव काय? फार सुंदर सुंदर नाव आहे. एका संस्थेचं नाव आहे सत्यसाई सेवा मंडळ जळगाव, जोगाई माता सांस्कृतिक मंडळ धुळे, आई देवमोगरा महिला मंडळ. अशा लोकांना पैसे वाटून तुम्ही काम करायला सांगतात. अरे जे स्वतःच अंधश्रद्धा आहेत ते कशा अंधश्रद्धा दूर करणार? सत्यसाई बाबा चमत्कार करणारे, हवेत हात फिरवल्यावर अंगठी निर्माण करणारे,
आणि या कायद्यामध्ये दुसरं कलम आहे, चमत्काराचा प्रत्यक्ष प्रयोग करून जर कोणी आर्थिक प्राप्ती करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे, 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत कायद्याची शिक्षा आहे. असं असताना तुम्ही पैशांची खिरापत वाटून हे काम करता. त्यापेक्षा सरकारच्या कमिटीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून हे उत्तम काम करा, ती जबाबदारी स्वीकारा आणि जे आतापर्यंत पाप केलेलं आहे ते विसरून जा. मी एवढंच तुम्हाला सांगेन की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, सगळं संत तुकडोजी महाराज या पुरोगामी संतांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामित्व या महाराष्ट्राचा तोंडवळा आहे. त्याचा तुम्ही अंधश्रद्धांचा बजबजपुरी भाग करू नका. महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. आता तरी जागे व्हा, उत्तमपणे काम करा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा आणि जो पुरोगामी महाराष्ट्राचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे त्याचा अतिशय उत्तम पद्धतीनं परिपोषण करण्यासाठी उपयोग करा. समाजामध्ये अंधश्रद्धांचे हे साप घेऊन हिंडणं बंद करा. तर तुम्हाला महाराष्ट्र खलनायक म्हणून लक्षात ठेवणार नाही, कदाचित नायक म्हणून लक्षात ठेवेल. एवढंच कळकळीचं आवाहन करून मी या